JNARDDC ला CII कडून 2025 साठी देशातील शीर्ष 5 नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांमध्ये मान्यता. भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असली स्वायत्त संशोधन व विकास संस्था जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाईन केंद्र यांना 2025 या वर्षासाठी देशातील शीर्ष 5 नाविन्यपूर्ण संशोधन संस्थांपैकी एक म्हणून भारतीय उद्योग महासंघाने CII गौरविले आहे. ही प्रतिष्ठित मान्यता CII तर्फे स्थापन करण्यात आलेल्या एका प्रख्यात ग्रँड ज्युरीद्वारे राबवण्यात आलेल्या कठोर, सखोल आणि व्यापक मूल्यांकन प्रक्रियेनंतर प्रदान करण्यात आली आहे. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये संस्थेची नवोपक्रम, क्षमता, संशोधनाचे प्रत्यक्ष परिणाम, तंत्रज्ञानाचे उद्योगांमध्ये रूपांतर तसेच राष्ट्रीय प्राधान्यांची सुसंगतता या विषयांच्या बाबींवर सविस्तर चर्चा आणि तपशीलवार परीक्षण करण्यात आले. 16 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित CII इनोव्हेशन पुरस्कार सोहळा JNARDDC चे संचालक डॉक्टर अनुपम अग्निहोत्री यांना औपचारिकपणे सन्मानित करण्यात आले. ही मान्यता ॲल्युमिनियम अँड नॉन फेरस धातू क्षेत्रातील उपयोजित संशोधन व तंत्रज्ञान विकासामध्ये JNARDDC ने सातत्याने बजावलेल्या नेतृत्वाची पावती आहे. केंद्राने शाश्वत विकास, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या संवर्धनावर विशेष भर दिला आहे. गेल्या काही वर्षात ॲल्युमिनियम पुनर्वापर, कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणारे उपाय तसेच रेड मड, फ्लाय ॲश आणि खाण शेपटी सारख्या औद्योगिक अवशेषांमधून महत्त्वपूर्ण व धोरणात्मक खनिजांची पुनर्प्राप्ती करण्यासाठी या केंद्राने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. शिवाय ॲल्युमिना आणि ॲल्युमिनियम उत्पादन केंद्रामध्ये संसाधन आणि ऊर्जा क्षमता वाढवण्यासाठी JNARDDC ने प्रभावी तांत्रिक उपाय अंमलात आणले आहेत. यासाठी अनेक तंत्रज्ञान प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता पायलट व प्रात्यक्षिक पातळीपर्यंत पोहोचले असून यामुळे जलद औद्योगिक स्वीकार आणि मोजता योग्याजोगं राष्ट्रीय स्तरावरील परिणाम साध्य झाला आहे. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मणराव घवघवे. Log into our website and see what Dr. Anupam Agnihotri is, right? So just save time on that. Dignitaries on the dais, off the dais, of course the invitees, participants, my colleagues from JNARDDC, members from media. At the outset, let me welcome you all to this one-day meet on recent trends in non-metallurgical applications of alumina and hydrogen. Alumina application mostly, I think 80% goes to the metallurgical applications. So focusing on non-metallurgical has become very important. Before that, I'd like to also thank all the participants for the time and effort they have made to make it possible here, in addition to share their knowledge and insights during today's technical program. And of course, a few appreciation words from my team. I'd like to take a moment to appreciate the tireless efforts of my colleagues